नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 102 आहे हा. कपिला तीर्थ महात्म्य वर्णन. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष्य लक्ष्य किन्नरा मरासुरादिपूजितं सुलक्ष्य नीरचीर पक्षी लक्ष्य कूजितं सुलक्ष्य नीरतीर चीर पक्षी लक्ष्य कूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. कधी न दिसणाऱ्या लक्षावधी गंधर्व किन्नरांनी आणि देवांनी तुझी सतत पूजा केली आहे. तुझ्या प्रवाहाच्या रमणीय काठावर लक्षावधी पक्षी न भीता गातात. वसिष्ठ पिप्पलाद कर्दम अशा प्रतिष्ठित ऋषींना तू आश्रय दिला आहेस. हे देवी नर्मदे, मी तुझ्या चरण कमलांना नमस्कार करतो. थोडीशी प्रकृती बरी नाहीये, पण तरी पण आता शेवट आलाय, त्यामुळे म्हटलं पुरं करावं. मार्कंडेय म्हणाले, त्यानंतर कपिला तीर्थाची यात्रा करावी. तेथे मनुष्य भक्तिपूर्वक स्नानमात्राने मुक्त होतो. हे ब्राह्मण श्रेष्ठा, आपण आश्चर्यकारक नर्मदेश्वराचे महात्म्य सांगितले. आता जे उत्तम तीर्थ म्हणून कपिल तीर्थ प्रसिद्ध आहे ते सांगा. ते कसे उत्पन्न झाले, प्रसिद्ध झाले? ते पापांचा नाश करणारे पुण्यतीर्थ कसे बनले? राजन ऐक. हे ऐकल्याने तुझा भ्रम दूर होईल. सत्ययुगाच्या पूर्वी पितामह ब्रह्मा 4 प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती करून भक्तीने जप हवन चिंतन करू लागले. तेव्हा जळत्या कुंडातून कपिला निघाले. अग्नीच्या ज्वालांनी प्रकाशमान, शिंगांनी युक्त, त्रिनेत्रधारी, दुधाळ, अग्नितत्वाने पूर्ण, अग्निमुखाची आणि अग्नीसारखे नेत्र असणारी, अग्निमय खूर असणारी, अग्निमय पृष्ठभाग असणारी, विविध अलंकाराने युक्त, घंटा मधुर आवाज करणारी, म्हणजे गळ्यामधल्या घंटा तिच्या मधुर आवाज करत होत्या. कोण? कपिला गाय निघाली ह्या यज्ञातून. तिचं वर्णन चालू आहे हे. परम तेजस्विनी कुंडात तिला पाहून ब्रह्म नमस्कार करून म्हणाले, सर्व लोकात पूज्य कपिले, तुला नमस्कार असो. हे मंगल रूपे देवी, तुला नमस्कार असो. सुंदर मुख असणाऱ्या देवी, तू लक्ष्मी रूप आणि स्मृती रूप आहेस. उमादेवी सारखी तू सती आहेस. तूच वैष्णवी, महादेवी, ब्रह्माणी, तूच कुमारिका, भक्ती, श्रद्धा, भूतकाल रात्री, परमेश्वरी, तूच लव, दृष्टी, मूर्त आणि लक्षरूप आहेस. तूच संवत्सर, मास, काल, क्षणरूपी माया आहेस. चराचरासहित त्रिभुवनात तुझ्याशिवाय काहीही नाही. आदराने कपिलेची त्यांनी स्तुती केली. कपिला म्हणाली, तुझ्या बोलण्यावर मी प्रसन्न झाले आहे. तुझे मी काय मंगल करू? पितामह, आपण मला सांगावे. म्हणजे ब्रह्मदेवानीच एकदा सत्ययुगाच्या पूर्वी 4 प्रकारच्या प्राण्यांची उत्पत्ती केली. अंडज, स्वेदज, जारज 4 प्रकारचे म्हणजे, आणि मनुष्य रूप, मनुष्य योनी असे निर्माण केले. आणि ते सगळे होम हवन करू लागले. तेव्हा अशा जळत्या कुंडातून ती कपिला निघाली. मग तिची खुर तेजस्वी अग्नी समान, तिचं मुख तेजस्वी अग्नी समान, तिचे नेत्र अग्नी समान. मग ब्रह्मदेवाने तिची वरील प्रमाणे स्तुती केली आणि त्यावरती म्हणाले की, पितामह, आपण मला सांगा, तुमचं काय मंगल करू? मी तुमच्या बोलण्यावरती प्रसन्न झाले आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे कल्याणी, संसार कल्याणासाठी मी तुला निर्माण केले आहे. सर्वाच्या कल्याणार्थ स्वर्गातून मनुष्य लोके जा. तू सर्व देव संपन्न, विधीपूर्वक तुला जे दान करेल त्याचा निवास स्वर्गात होईल. तिच्या अंगात 33 कोटी देव आहेत ना, म्हणून ती सर्व देव संपन्न आहे. त्यानंतर ती कपिला ब्रह्म्याचे ऐकून पृथ्वीवरती आली. युधिष्ठिर म्हणाला, जेव्हा ती कपिला आली तेव्हा सर्व देव तिच्या अंगात स्थित झाले. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ती कपिला येथे येऊन कोणत्या तीर्थावर अथवा कोणत्या क्षेत्रात स्थिर झाली ते मला सांगावे. मार्कंडेय म्हणाले, ती कपिला ब्रह्मलोकातून संसारास पवित्र करणाऱ्या पुण्यदायी नर्मदा तटावरती पोहोचली. नर्मदेच्या तटावर निवास करत तिने मोठे तप करत वनासह पृथ्वीवरती भ्रमण केले.
तपाने उत्तम हे कपिला तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व पापातून मुक्त करणारे असे हे तीर्थ ऋषींना वंदनीय आहे. जो पुरुष विधीपूर्वक या तीर्थावर स्नान करून कपिला गाय दान करतो त्याचे पृथ्वीदान केल्याप्रमाणे पुण्य आहे. जो पुरुष भक्तिपूर्वक ब्राह्मणाला दिलेली गाय पाहतो त्याची 100 वर्षे मागची केलेले पापे नष्ट होतात. पाहतो म्हणजे स्वतः जेव्हा दान कराल तेव्हा ती पाहणार ना, म्हणजे दान करा थोडक्यात ती गाय ब्राह्मणाला. भू भुव स्वहा महा जना तप सत्यम असे सर्व लोक कपिलेच्या पृष्ठभागावर स्थित आहेत. मुखात अग्नी, दातात सर्प, ओठात विधाता, जिभेत सरस्वती, डोळ्यात चंद्र सूर्य, नाकात वायुदेव, मस्तकात महादेव, कानात अश्विनी कुमार, शिंगात नरनारायण, शिंगाच्या मध्यभागी पितामह ब्रह्मा, गळ्यात पाशधारी वरुण, उदरात भगवान शिव आहेत, खुरात सर्प, शेपटीच्या मध्ये अग्रभागी सूर्यकिरण आहेत. अशी कपिला गाय जे लोक सांभाळतात ते धन्य आहेत. प्रातःकाळी जे लोक तिला प्रदक्षिणा घालतात त्यांना पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. जो पुरुष कपिलेच्या पंचगव्य म्हणजे पंचगव्यात काय तर दूध, दही, तूप, गोमुख आणि शेण असतं. गोमुख नाही, गोमूत्र किंवा ते गाईचंच सगळं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण याचं ते काय थोडं मिश्रण करायचं. त्या पंचगव्याने शंकराला स्नान घालतो त्याला परमगती मिळते. राजन, जो पुरुष त्या तीर्थात उपवास करतो, स्नान करून तर्पण करतो त्याच्या 10 पिढ्यांचे मनोरथ पूर्ण होऊन ते स्वर्गात जातात. राजश्रेष्ठा, असा तिचा उत्पत्ती विषयक आणि महिमा सांगितला. या तीर्थाचे वर्णन जो ऐकतो तो मुक्त होतो. अशा रीतीने इथे हा कपिला तीर्थ वर्णन नावाचा अध्याय समाप्त झालेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 103 ज्वालेश्वर महिमा आहे. श्री मार्कंडेय ऋषी म्हणतात, राजन, तुला आणखीन एका तीर्थाची दिव्य कथा सांगतो. बाणासुराचा वध झाल्याने सर्व देवता, मानव, ब्रह्मादी देवदेवता प्रसन्न झाल्या. त्यांनी शिवशंकरावर पुष्पवृष्टी केली. आपल्या निर्मल स्वरूपाचे दर्शन बाणासुराला घडवल्याने तो शिवस्वरूप झाला. भगवंताने त्यास उत्तम गती दिली. मात्र या बाणासुराच्या पुत्रांना आपल्या पित्याला शंकराकडून वीरमरण आले हे ऐकून त्याने 3 ज्वालेश्वर, कोरेश्वर आणि भांडेश्वर हे त्याचे 3 पुत्र संतापले. त्यांनी दिव्य अशा शंकराची निर्भत्सना केली. आपण आपल्या पित्याचा वध करणाऱ्या शिवास यमसदनी पाठवू असा तिघांनी विचार केला. शेवटी ते राक्षसाचीच संतती, ते म्हणले शंकरालाच मारून टाकू आता. त्याप्रमाणे ते तिघे आपल्या सेनेसह शिवशंकराचा समाचार घेण्यासाठी आले. नंदीवर आरूढ झालेल्या शिवशंकराचा पाठलाग करून त्यांना अडविले. पुढे राहून त्यांना ते आदवा तद्वा बोलू लागले. त्यांनी महादेवास युद्धासाठी ललकारले, परंतु सूर्याला चिलटाने ललकारावे, मुठीत घ्यावे असे मूर्खतेचे प्रदर्शन ते बाणपुत्र करीत होते. शिवशंकरांनी आपल्या दिव्य त्रिशूळाने तिघांचे मस्तक धडावेगळे केले. हे मस्तक जेथे जेथे पडले त्या ठिकाणी कुंडांची निर्मिती झाली. महादेवाचे मंगल दर्शन घडल्याने त्या पापी पुत्रासही सद्गती प्राप्त झाली. युद्धाला येताना ते नर्मदेच्या किनाऱ्याहून आल्यामुळे त्यांना नर्मदेचे दर्शनही घडले व प्रत्यक्ष शिवाची दृष्टी त्यांच्यावर पडल्याने त्या दिव्य त्रिशूळाचा स्पर्श झाल्याने त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन जे मोठ्या सिद्धांनाही साधत नाही असा अंतःकाल या 3ही पुत्रांनी एकाच वेळी साधला. सद्भक्तीचा आदर्श, संतांचे आणि देवाचे सानिध्य आणि पुण्यभूमीचे सानिध्य प्राप्त झाल्याने पापी पुरुषही सत्कर्मास प्रवृत्त होतो. त्यांनी विरोध भक्तीने केलेली शिवाची निंदा देखील स्तुतिरूप ठरली. म्हणजे विरोध भक्ती असते एक, आपण त्याला शिव्या देणे, नावं ठेवणे, पण 10 वेळा त्याचं नाव घेतो ना त्याच्यामध्ये आपण, हे झाले विरोध भक्ती. पण त्याच्यामध्ये पण काय झालं, पुण्यच मिळालंय. शिवलेला बघा, तो असाच गमतीने बेल टाकत असतो व्याध आणि शिवाची मस्करी करत असतो, पण त्यातून पण त्याला हे मिळतो, मोक्ष मिळतो. मग पापी स्तुतिरूप ठरली ती विरोध भक्ती म्हणतात त्याला.
म्हणून भगवंताने या ठिकाणाचे दिव्यत्व सिद्ध करून बाणासुराच्या 3 पुत्रांच्या नावाने कुंडाची स्थापना केली. भगवंताच्या या श्रेष्ठ अवतारामुळे सकळ देवतांनी शिवावरती पुष्पवृष्टी केली. ही कुंडे सर्वांच्या अंतःकरणातील कामक्रोधादी विकार दूर सारणारी असून शाश्वत परमदुर्लभ असा आनंद आणि गती देणारी आहेत. या ठिकाणी केलेली सर्व पुण्यकृत्ये सफल होतात. हे कुंड अमरकंटकच्या जवळ आहे. हे ज्वालेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच बाणासुराचे शिवशंकरांनी दिलेले त्रिपुर नावाचे विमान सर्व सुखसोयींनी युक्त होते. ते विमान मायावी असून ते कोठे आकाशात, कधी समुद्रात तर कधी अंतरिक्षात फिरत असे. त्याच्यातून येणारी शस्त्रास्त्र इतकी भयानक होती की त्याला कोणी प्रत्युत्तर देत नसे. शिवशंकराच्या वरदानानेच हे विमान अभेद्य बनले होते. त्याने नगर आपले विमानातच बसवले होते. इतके ते महाकाय मोठे विमान होते. बघा आपल्या पुराणात पण तेव्हा विमानाचा उल्लेख आहे. एक आहे श्रीराम आले जेव्हा अयोध्येतून विमानात बसून, तेव्हा त्यांचं अख्खं सैन्य, अख्खी वानर सेना त्या विमानामध्ये मावली होती. तसंच इथं पण विमानाचं मोठं हे सांगितलंय की ते आकाशात, अंतरिक्ष हा शब्द आहे, म्हणजे तेव्हा पण अंतराळ, अंतरिक्ष त्यात जाणे हे लोकांना माहीत होतं. या त्रिपुराच्या जोरावर त्याने त्रैलोक्यास जिंकले होते. शेवटी शिवशंकरांनी एका अमोघ बाणाने विमानाचे आपल्या दिव्य त्रिशूळाने तुकडे केले आणि भेदन करून त्या बाणासुराचा उद्धार केला. त्या महाकाय त्रिपुरास भगवंतांनी आपल्या तेजस्वी अग्नीने जाळून टाकले. हे वज्रासमान असणारे विमान कापरासारखे धडाधड जळू लागले. त्याचे काही तुकडे जमिनीवर, काही अमरकंटक येथे, काही तुकडे श्रीशैल्य पर्वतावर पडले. अमरकंटक येथे जो मोठा तुकडा उल्केप्रमाणे जळत जळत पडला. काही काळ गेल्यावर त्याचे भस्म झाले व त्यातून हे ज्वालेश्वर तीर्थ निर्माण झाले. अमरकंटक हा श्रेष्ठ पर्वत अत्यंत पुण्यकारक आहे. ही कथा पुराणात आली असून वरील कथा परंपरेने आली आहे. अर्थात श्रद्धेच्या दृष्टीने महादेवाचा स्पर्श, सानिध्य आणि दर्शन या गोष्टी समत्व आहे. म्हणून या दोन्ही कथा समर्पकच वाटतात. अशा रीतीने ज्वालेश्वर महिमा नावाचा अध्याय येथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 104 कावेरी संगम महात्म्य. श्री मार्कंडेय म्हणाले, राजन, एकदा पौलस्त्य पुत्र आणि रावण बंधू कुबेर याने शिवशंकराचे घोर तप केले. आपल्या वाक्सुमनाने त्याने शिवास तोषविले, प्रसन्न केले. त्याच्या घोर तपश्चर्येवर शिव प्रसन्न झाले. इतके कठोर तप की मिर्थ, म्हणजे का करतोयस, कशासाठी करतो आहे, याचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, भगवान, आपल्या कृपेने मला आपल्या आणि देवांची सेवा करण्याचे भाग्य लाभो. शिव म्हणाले, वत्सा, या तुझ्या परोपकारी भावनेमुळे तू यक्षांचा अधिपती व सर्व अमूल्य रत्नाचा भांडारी होशील. तुला देवतांमध्ये सर्वोच्च स्थान मिळेल. कारण शेवटी कोशागाराचा हे ना तो भांडार, कुबेर भांडार सांभाळणारा, मग त्यालाच महत्व सगळ्यात. ज्याच्या हातात तिजोरी आहे त्यालाच महत्व असतं. तुला देवतांमध्ये सर्वोच्च मान मिळेल. तू सर्व राजसभोगाने युक्त होशील. तुझी मती स्थिर होऊन तू देव आणि असुर यांना निकटचा वाटशील. प्रसन्न अंतःकरणाने कुबेराने शिवाच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. सदाशिव तेथून स्वस्थानी निघून गेले. कुबेराने अतिप्रसन्न मनाने शंकराचे पूजन केले. त्याने सर्व प्रकारचे राजभोग समर्पण केले व ही त्याची पूजा पाहण्याकरता आकाशातून देवता आल्या होत्या. इंद्रादी सुरवरांनी सदाशिवाची मुक्तकंठाने स्तुती केली. नर्मदा संगमामुळे तिच्या जवळून वाहणाऱ्या कावेरी नदीवर कुबेराने तप केले. त्यामुळे कुबेरास शिवशंकराचे दिव्य दर्शन झाले आणि नर्मदेच्या संगमाने कावेरीचे विशेष महत्व वाढले आहे. ही कावेरी माधांता पर्वताला प्रदक्षिणा घालून नर्मदेत मिसळते. तिच्यात दिव्य औषधी, पापहरण करण्याची दिव्य शक्ती सामावली आहे. नर्मदेच्या जलात तिचे हे जल मिसळल्यावर त्या जलास विशेष महत्व प्राप्त होते.
या संगमावर जो स्नान करतो वा पुण्यकर्म श्रद्धेने करतो त्याच्या वंशाची वृद्धी होऊन त्याचे पितर तृप्त होतात. जे गंगा यमुनेत स्नान केल्याने पुण्य लाभते तेच या संगमी स्नान करण्याने मिळते. चतुर्दशी, मंगळवार, व्यतिपात, संक्रांत, ग्रहण या पर्व काळात तिचे विशेष महत्त्व आहे. अशा रीतीने इथे हा कावेरी संगम महात्म्य नावाचा अध्याय समाप्त झालेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता आपण पाहत आहोत अध्याय 105 नंदारधय तीर्थ महात्म्य. मार्कंडेय म्हणतात, राजन तुला आणखीन एक सुंदर कथा सांगतो. महापराक्रमी महामाया आदिशक्तीने दैत्यराज महिषासुराचा वध करण्यासाठी मा काली भवानीने अति उग्र रूप धारण केले. त्यावेळी तिचा भयंकर अवतार आवेश पाहून सदैव तिला वामांगी घेणारे शिवसुद्धा काहीसे घाबरले. म्हणजे मांडीवर घेणारे किंवा आपल्या डाव्या बाजूला कायम पार्वती असते तिथं ते शंकर पण भयचकित झाले. ती चंड मुंड मथिनी नवदुर्गा रणचंडिका अतिउग्र झाली होती. एरवी शांत स्वरूपा, मंगलकारी, मनमोहिनी, लोकलज्जा निवारिणी, यावेळी मात्र रौद्र रूपाची परिसीमाच तिने गाठली होती. तिने रक्तवर्णाची साडी परिधान केली होती. इतर वेळी नागिनीसारखी सुंदर मोहक दिसणारी तिची वेणी आज यज्ञातील ज्वालेप्रमाणे तांबूस रंगाची दिसत होती. तिच्या तेजाने कोमल सुगंधी फुले जळून गेली. तिच्या तेजाने सबंध नद्यातील पाणी डोहातच शिल्लक राहिले. म्हणजे नदीचं पाणी कसं झालं, डोहा एवढंच झालं, डोहात शिल्लक राहिलं. म्हणजे तर समुद्रकाठी अनायासे मिठाचे डोंगर निर्माण झाले. पाणी आटलं तिच्या त्या दिव्य तेजाने, म्हणून मिठाचे डोंगर तयार झाले. पशुपक्षी प्राणी सैरावैरा धावू लागले. तर गायीच्या स्तनातील दूध देखील भीतीने आटून गेले. गर्भवती स्त्रियाचे गर्भ भीतीने गळून पडू लागले. वेली लता आपली फुले धरतीवर समर्पित करून आपापल्या प्राणाची आहुती मातेच्या चरणावर देत होत्या. लता वेली पण गळून पडल्या होत्या सगळ्या. सर्वत्र हाहाकार निर्माण झाला. तिने शिवतांडव करण्यास सुरुवात केली. त्या आघाताने पृथ्वी दोलायमान होऊ लागली. आकाशातील देवता जीव मुठीत धरून प्रलय काळ जवळ आला की काय असे म्हणून व आपल्याकडून काही चुकले असेल तर आम्हालाही माफ कर असे म्हणून आपल्या डोक्यावरील शिरपेच बाजूला काढून चित्कला शक्ती समोर नतमस्तक होऊ लागले. सगळ्या देवांनी आपले मुकुट वगैरे काढून ठेवले. तिच्या चरणावर नतमस्तक झाले. बाई, प्रलय काळ आला की काय, का आमचं काही चुकलंय, आम्हाला माफ कर. त्या कालरात्री महारात्री बेभान होऊन आपल्या 8ही हातातील शस्त्रांनी राक्षसाचा निपात करीत त्यांचे रक्त अनेक घड्यांनी प्राशन करीत तर हा आवेश टिकण्यासाठी मद्याचे भांडार संपवत होती. तिने आपल्या गळ्यात हजारो राक्षसाच्या नरमुंडाच्या माळा परिधान केल्या होत्या. तिने आपल्या गळ्यात अनेक राक्षस आणि मनुष्यमुंडांच्या माळा परिधान केल्या होत्या. तिच्या डोळ्यातील वात्सल्य जाऊन क्रोधाग्नीने अग्नीचे लोळ असे जमिनीवर सांडू लागले होते. जिकडे तिकडे अग्नी दिसू लागला. मग ती देवीच्या हातात मद्यपात्र पण होतं आवेश टिकण्यासाठी. आणि ते त्याचं रक्त खाली पडलं की दुसरे राक्षस निर्माण व्हायचे ना. मग ते वरच्यावर झेलायसाठी पण ती एक रक्तबीजा नावाची देवी येते. आणि ती सगळे मग त्या 8 अवतारातनं त्याच्याशी युद्ध करतात असं काही ठिकाणी आहे. तिच्या हातातील आयुधे यंत्राच्या गतीप्रमाणे सपासप आवाज करीत अनेक राक्षसांना कंठस्नान घालत होती. 64 योजन सैन्याचा एकटीने धुव्वा उडवला. तिने आपले रणरागिणी नाव सार्थ केले. शेवटी आपला मोर्चा तिने रेड्यावर आरूढ असलेल्या यमासारख्या दिसणाऱ्या महिषासुराकडे वळवला. तिला पाहताच तो दैत्य तिला युद्धासाठी ललकारू लागला. आतून भगवतीचे हे रौद्ररूप पाहून तिला मनोमन तो देखील नमस्कार करत होता. मात्र तिच्या हाताने आपल्याला मृत्यू आल्याशिवाय आपल्याला सद्गती मिळणार नाही म्हणून तिच्या हातून मरण्याचा संकल्प करून तो दैत्यराज खड्ग घेऊन तिच्यावर धावला. म्हणजे आता काय झालं, आधी सगळे राक्षस मारले एवढे एकटीनं आणि मग त्या महिषासुरावरती गेली. तर तो पण तिचं रौद्ररूप पाहून मनात घाबरला खरा आणि तिला नमस्कार करत होता मनोमन. पण आता हिच्यातनं आपल्याला मारायचंच आहे हे त्याला पक्क लक्षात आलं होतं.
मग तो तिच्या अंगावरती तलवार घेऊन धावला. तिने कुशलतेने तो वार तिने वरचे वर झेलून त्याचा हातच वरच्यावर कापून टाकला. पुन्हा त्या दैत्यराजाने अनेक दिव्य शक्तीचा अस्त्रशस्त्राचा तिच्यावरती आघात केला. त्याही अस्त्राचा तिने निकराने सामना करून तो हाणून पाडला. त्या दैत्यावर तिने आपल्या मुसळाने प्रहार करताच त्याच्या मस्तकाचे हजारो तुकडे झाले आणि तो दैत्य मेला असे सर्वांना वाटले. पुष्पवृष्टी झाली, दुदुंबी शंख वाजू लागले. पण काही घटकेतच ज्या ज्या ठिकाणी या दैत्याच्या रक्ताचे थेंब पडले होते त्या त्या ठिकाणी महादैत्य निर्माण झाले. त्यावेळी हे लक्षात येताच प्रत्येक वेळी मारल्या जाणाऱ्या दैत्याचे रक्त कवटीत गोळा करून ती प्राशन करू लागले. अति आनंदाने रक्त, मांस, हाडे यांच्यामध्ये तयार झालेला तो चिखल त्यात ती आनंदाने नाचू लागले. त्या भयंकर शक्ती प्रपातापुढे शिवशंकर आडवे झाले. तिच्या लत्ता प्रहाराने पर्वताचे हजारो तुकडे होऊ लागले. हे प्रहार जर अधिक झाले तर सबंध ब्रह्मांड चूर्ण होईल हे लक्षात घेऊन शिवशंकर त्या शक्तीपुढे खुशाल झोपले. क्षणार्धात तिने महेश्वरी विद्येचा प्रहार करून दैत्यराज महिषासुराचा वध केला. मग अशी मुसळाने मारला होता तेव्हा त्याचे अनेक तुकडे झाले. पुन्हा तेवढे राक्षस तयार झाले. तिने एक रक्तबीजा नावाची स्वतःचीच प्रतिकृती तयार केली. ती वरच्यावरच रक्त पसरून पित होती. आता इथं तिला कवटीत रक्त घेऊन ती पित होती. त्या कर्दमात ती आनंदाने नाचत होती. पण ती बेभान झाली तर तिच्या लाथेच्या प्रहाराने सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होईल. काही ठिकाणी हे बघतो बघा आपण, शंकर आडवे झोपलेत फोटोमध्ये आणि वरती रुद्रसुरामध्ये ती पार्वती किंवा ती जी कोण आहे क्रूर रूप धारण केलेली देवता ती नाचत आहे. पण शंकर खुशाल तिच्या पुढे ते आडवे झाले आहेत. तिच्या लत्ता प्रहाराने पर्वताचे हजारो तुकडे होऊ लागले. हे प्रहार जर अधिक झाले तर ब्रह्मांड चूर्ण होईल. क्षणार्धात तिने त्याचा महेश्वरी विद्येने महिषासुराचा वध केला, त्याचाही उद्धार केला. पण शिवाच्या छातीवर पाय पडताच ती महारात्री चंडमुंड महिषासुरमर्दिनी रक्तपियुष वशिणी असुर शिरपात्रधारिणी दिव्यरूपिणी भवानी कलिका भानावर आली. मग शंकराच्या छातीवरच जेव्हा लत्ता प्रहार झाला तेव्हा मात्र ती भानावरती आली. तिचा क्रोध शांत झाला. तिचा हा भयंकर रुद्रावतार पाहून ती शांत होण्याकरता सर्व देवांनी करुणवाणीने तिची स्तुती केली. देव म्हणतात, तुझ्या कीर्तीचे, यशाचे, शौर्याचे गुणगान सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत गायले जातील. माते, तुझ्यामुळे ब्रह्मांड निर्माण होते आणि तुझ्यामुळेच ते लयाला पावते. तूच त्रैलोक्य धारण करतेस. जमदग्नी कांता बनून परशुरामासारख्या दिव्य पुत्राला जन्म देतेस. तूच सर्व यंत्र, मंत्र, तंत्र, काम असून चत्वार मोक्ष देणारी तूच आहेस. तूच परमानंदी, शिवानंदी, निरालंबी आणि माया कवच मेदिनी आहेस. तूच कमलात निवास करणारी लक्ष्मी, सरस्वती, तर नाभिकमलात स्थित असणारी कुंडलिनी तंतुरूपिणी तूच आहेस. तू एकवीरा. एकवीरा म्हणजे काय? परशुरामाच्या आईला एकवीरा म्हटलं जातं, कारण एक पुत्र पोटी जो वीर होता. बाकीचे सगळे साधे होते बिचारे. पण नावाने कोणाच्या ओळखले जाते रेणुका? तर परशुरामाची माता म्हणून ओळखले जाते. म्हणजे तू एकवीरा. वेदगर्भिणी, विश्वगर्भिणी असून व्यक्त अव्यक्त निराकार सर्व गुणाची खाण तूच आहेत. वेद पण तुझ्या पोटातून बाहेर आले, प्रसवले, आणि अख्खं विश्व देखील तुझ्यातूनच निर्माण झाले, म्हणून तू विश्वगर्भिणी आहेस. अव्यक्त, निराकार आणि सर्व गुणाची खाण असणारी ज्ञान डमरू धारिणी रेणुका आहेस. तू रौद्रा, वेताल, काली, मालिका, मातंगी बनून भयानेच दुष्टांचे दुष्टत्व संपवितेस. विश्वाचे परिवर्तन घडवून आणतेस. भक्तासाठी कल्याणकारिणी तर दुष्टासाठी विंध्यवासिनी आहेस. विध्वंसिनी आहे, विंध्यवासिनी नाही. म्हणजे भक्तासाठी चांगले कल्याण करणारे आहे तर वाईट लोकांचा विध्वंस करणारी आहे, विध्वंसिनी आहेस. अशी विस्तृत स्तुती मार्कंडेयाने देखील मोठ्या आनंदाने गायली आहे. या तिच्या गुणाचे, रूपाचे कौतुक नारद, तुंबर, भाट, चारण, किन्नर, यक्ष, ब्रह्मा, लक्ष्मी, नारायण यांच्याकडून झाल्यावर ती शांत झाली. शंकर म्हणाले, हे पार्वती, तू नित्यशुद्ध आहेस. मात्र या भयंकर रक्ताच्या चिखलात
तू नृत्य केल्याने सर्वांग मलिन झाले आहे आणि दीर्घकाळापर्यंत चाललेल्या युद्धामुळे तुझा चेहरा आणि शरीर बरेच थकलेले दिसते आहे. तरी तुझा आनंद, उत्साह, दिव्यत्व, शुद्धत्व वाढण्याकरता तू नर्मदा किनारी जाऊन निश्चिंत मनाने स्नान कर. हे ऐकल्यावर रणरागिणी, मधुकैटभ भंजिनी, रक्तपात्र धारिणी पार्वती माता नर्मदा किनारी आली व तिने अमृतमय असणाऱ्या तिच्या त्या दिव्य जलामध्ये स्नान केले. तिने शीतल अमृतापेक्षा अति मधुर, मयूरपिसापेक्षा अति कोमल स्पर्श करणाऱ्या अतिशुद्ध जलाचे मंगलमय स्नान करताच हजारो वर्षाचा थकवा काही क्षणातच नाहीसा झाला. या दिव्य स्नानामुळे पार्वतीला अति उत्कट आनंद मिळाला. तिचे कौमार्य, तेजस्विता, सौंदर्य तिला पुन्हा प्राप्त झाले. अति आनंदित होऊन माता पार्वतीने शिवलिंगाची स्थापना केली. स्नान पूजेमुळे जो आनंद मिळाला त्यामुळे या तीर्थास नंदाल्लाद तीर्थ असे म्हणतात. जे भक्त या ठिकाणी येतात त्यांना सांसारिक आणि पारमार्थिक सुखाची, आनंदाची प्राप्ती होते. म्हणून या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. अशा रीतीने हा अध्याय 105 आहे. हा अध्याय नंदा हृदय तीर्थ म्हणून पूर्ण केला आहे. त्याला जोडूनच शिवमहिम्नाबद्दल काही माहिती दिली आहे. प्रकाशा आणि पुष्पदंतेश्वर ही आपण पुढच्या अध्यायाला जोडून पाहूया. इथे हे अध्याय 105 आपले झाले. नर्मदे हर.